तर जाऊबाई तुम्ही बघितलात ना मला जेव्हा भाजलं होतं तेव्हा यांनी माझी किती काळजी घेतली. हो वल्ली, तुम्ही नकोशी झाले का हो? वल्ली, अति विचार नको ना ग करूस, शांत राहा बघू तू. नाही नाही असे विचार येतात हो मनात. तुम्हाला माहितीये मला ना आप्पा नेहमी म्हणायचे की वल्ले स्वतःच्या वागण्यात सुधारणा कर, स्वतःचा स्वभाव सुधार, नाही तर सगळं गमावशील. मी नाही ऐकलं होणार जाऊबाई, मी त्यांचं अजिबात नाही ऐकलं. मला किंमत नव्हती ना, मला जे सुख मिळालं होतं त्याची किंमत नव्हती. एवढ्या चांगल्या माणसाची किंमत नव्हती मला. म्हणूनच देवाने मला ही शिक्षा दिली. माझ्यासारख्या बाई बरोबर असंच व्हायला पाहिजे. पण खूप मोठी शिक्षा आहे हो ही होणार जाऊबाई. मला तर खूप भीती वाटते. आता मला दिसतंय डोळ्यासमोर सगळं पूर्वीसारखं नाही होणार आहे. मी गमावलं, सगळं गमावलं मी. वल्ली, असं काही नाहीये. अजून काय काय आहे ते नीट आपल्याला कळलेलं पण नाहीये. तू उगाच सुतावरून स्वर्ग गाठतेस, कळलं? सुतावरून कुठे मी स्वर्ग गाठते? आपल्याला दिसतंय ना जे काही घडलं ते आपल्या डोळ्यासमोर घडलं. होणार जाऊ तिच्या पोटात एक बाळ आहे. सगळं संपलं आई, सगळं संपलं. नुसते 4 कागद दाखवून काही सगळं सिद्ध होत नाही वल्ली. कसं सांगू तुला, मी वाचलं सचिनच्या डोळ्यात सगळं. कुठेतरी पाणी मुरतंय, काय ते कळत नाहीये. मावशी मला ना कसं तरी होतंय. आय विश माझी चिट्टा म्हणजे माझी मावशी माझ्या सोबत असली असते. पण मावशी, डेस्टिनी म्हणजे नशीब बघा ना मावशी. तुमची फॅमिली एवढी छान आहे. सचिनचे आई बाबा गेल्यावर तुम्ही केवढा काळजी घेतला दादांचा आणि सचिनचा. जे लागलं तुम्ही सगळं केलं. पण दादाचं ना लग्न झालं ना फॅमिलीला वारीस मिळालं. सचिनचं वेळेवर लग्न झालं पण बेबी नाही झाला. माझा आणि सचिनचं प्रेम आहे एकमेकांवर. आमचं बेबी पण येणार आहे. पण सचिनचा सपोर्ट शिवाय मी काही करू पण नाही शकत. माझ्याकडे फक्त एकच ऑप्शन राहिलं आता. काय? दुसरं काय मावशी, मी अबॉर्शन करणार आहे. हे असं काही करायचं नाही. तो जीव अजून या जगात आला नाही आणि तुम्हाला तुमच्या अविचारामुळे तो नकोसा होतो का? असं परत बोलायचं नाही. पण बिन नात्याचं लग्नातून मी काय? त्यातून काहीतरी मार्ग निघेल, पण असले विचार परत मनात आणायचे नाहीत. मावशी, तुमची परवानगी आहे ना आमच्या लग्नाला? काय प्रकार? मॅडम, तुमचं काय चाललंय मॅडम? मी काय विचारतोय तुम्हाला? मी बोलतोय काहीतरी महत्वाचं. सचू, मी ऐकते आणि मी पण तुझ्याशी काहीतरी बोलते आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यासाठी नाही, आपल्या बेबीसाठी. माझं नाहीये ते मूल. काय बोलतो मग? कोणाचं आहे? मला कसं माहिती? सचू, तुला कळतंय ना केवढा केवढा घाणेरडा आरोप लावतोय तू माझ्यावर. मला तसं नाही म्हणायचं, पण हे बघा, त्या रात्री जे काय घडलं. सचू, जे काय त्या रात्री घडलं त्याचेच परिणाम आहे हे. हे बघा, एखाद्या चुकीमुळे किंवा असं फसवणुकीमुळे जन्माला आलेलं मूल नकोय. तुला पण असंच वाटतंय? हा, ऍक्च्युली मला पण असंच वाटतंय. पण माई मावशीचं काय? कारण माई मावशीला हे सगळं पटतंय. ते म्हणतात हे तर माझ्या सचूचं मूल आहे, या घरातला वारस आहे. मावशी म्हणाली असं? हा, आणि त्यांचं करेक्ट पण तर आहे. एवढे वर्ष झाली त्यांना गुड न्यूज ऐकायचं होतं ना, आता कुठेतरी ते गुड न्यूज ऐकतात. ते खूप इमोशनल झाले
आणि ते आपलं लग्न पण लावून देतील. नाही नाही नाही, हे मावशी असं काही करणं शक्यच नाहीये, मी सांगतोय ना. मला वाटतं काहीच अशक्य नाहीये. आपण तुम्हाला काय माहिती माय मावशी. बरोबर आहे, मला नाही माहिती, पण मला एवढं माहिती आहे की तू खूप चांगला माणूस आहे. आणि मला हे माहिती आहे की माई मावशी तुला चांगलंपणे ओळखते. त्यांना माहिती आहे की तू असं माणूस आहे जो न विचार करता काहीही गोष्टी करणार नाही. आणि आता तुझ्यावर जे रिस्पॉन्सिबिलिटी आलाय तेही तू झटकणार नाहीये. मला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे की तू माझ्या पाठीशी उभं राहणार आहे. आपल्या बेबीला जे काय गरज लागेल ते सगळं तू करणार आहे हे माहिती आहे. तू एवढा इमोशनल आणि सेन्सिटिव्ह माणूस आहे की आपल्या बाळाला काही झालेलं तुला सहन नाही होणार आहे सच्चू. बरोबर ना? सचिनला सगळं खरं वाटतंय, म्हणजे माझा हा प्लॅन एकदम परफेक्ट होता. आता फक्त लग्न. सचू, तू दादांना आपलं डिसिजन सांगतोय ना? सांग ना. दादा, मी आणि रियाने लग्न करायचं ठरवलंय. तू काय बोलतोस, तुला कळतंय का? तू तू विसरलास का? तुझं लग्न झालंय ऑलरेडी. वल्लीला डिवोर्स देईन मी. तू काहीच बोलणार नाहीयेस का? अरे बरोबर नाहीये, बोल ना काहीतरी. माई मावशी प्लीज तुम्ही तरी बोला ना काहीतरी, सांगा ना सच्चूला. मावशी, घटस्फोटाचे पेपर्स मी सही केली, तुम्ही सुद्धा करा. मी हा निर्णय खूप विचार करून घेतला आणि हे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य. मी नाही अडवणार. सचिन थांब. एक मिनिट मिस्टर अनामिका. सचिन, माझं काही चुकलंय का? असं का बोलतोस दादा? तुझं कधीच काही चुकत नाही. नाही, माझं चुकलं असणार, कारण माझं जर काही चुकत नसेल तर मग तू माझ्याशी पहिल्यासारखं मोकळेपणाने सगळं खरं का बोलत नाहीयेस? तुझं रियावर प्रेम नाहीये सचू. आत्ता खाली वल्लीने तुझ्या हातात डिवोर्स पेपर्स दिले ना, तेव्हा तुझे डोळे वाचलेत मी. तुझा चेहरा सगळं खरं सांगून गेलाय. तुझं रियावर प्रेम नाही सचू, पण मला हे तू सांगत नाहीयेस. मला हे एकदा तुझ्या तोंडून ऐकायचंय. माझं वल्लीवरच प्रेम आहे दादा, खूप प्रेम आहे वल्लीवरती. रेजिग्नेशन द्यायला आलाय? बाकी सगळी प्रोसेस झाली आहे, तुमची सही हवी आहे फक्त. काल रात्री आपल्यामध्ये जे काय झालंय त्याचं काय ठरलंय? काय करायचं? कशाबद्दल बोलताय मॅडम तुम्ही? एक काम कर, तू तुझ्या बायकोला सोडून माझ्याकडे ये. आय प्रॉमिस तू हॅपी होशील. मला हे मी नाही केलेलं मॅडम. हे मी जे सांगेन ते तू करशील? काय? मला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल. मी असं ठरवलंय की जिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यासोबतच मी माझं आयुष्य घालवणार आहे. एवढं सगळं सहन केलंस तू सचू, पण तुला मला एकदाही सांगावं असं नाही वाटलं? नाही दादा, मला सांगायचं होतं, नाही सांगू शकलो. घाबरून नाही दादा, तिच्याकडे एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ आहे? मी राजीनामा द्यायला गेलो होतो ना, तेव्हा तिने
फसवून काढलाय तो व्हिडिओ. तिच्यासोबत एक रात्र काढल्याचा पुरावा आहे त्याच्यात. तिच्याकडे पुरावे आहेत, वाटेल तेव्हा केस करू शकते ती. हे बघ, तिला केस करायची असती ना तर तिने याआधीच केली असती. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकताय का? आत येता येता कानावर पडलं तेवढं ऐकलं, आणि आता ते महत्वाचं नाहीये ना. सच्चू, रिया प्रेग्नेंट आहे, पण ते मूल तुझं आहे हे खरं आहे का? म्हणजे तिनं काय गडबड केली आहे ते मला माहिती आहे, पण आपल्याला अंदाज असतो ना रे. मला नाही वाटत की ते बाळ माझं आहे. आणि असलंच तरी माझ्या इच्छेने नाही झालेलं. एकदा झालं जे काय झालं ते. त्यातून मला तर असं वाटतंय त्या व्हिडिओ पुरतच असणार, कारण मला तर काही आठवत पण नाहीये खरंच. हे बघ, खोटे रिपोर्ट्स उभे करण्या इतपत रियाची मजल जाऊ शकते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पहिले आपण ते पडताळून बघूया. मी ना हॉस्पिटलमध्ये जाऊन काही पुरावे मिळतात का ते बघून येते. त्याने काय होणार आहे? त्याने फक्त रिया खोटं बोलते हे सिद्ध होणार. मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा आहे ब्लॅकमेलिंग, आणि त्याच्या मुळाशी काय आहे? तो व्हिडिओ, त्याबद्दल बोला. करेक्ट, तो व्हिडिओ मिळाला पाहिजे. तू म्हणतोस की रिया खूप धूर्त आहे, बरोबर? म्हणजे ती सहजासहजी आपल्याला तो व्हिडिओ मिळू देणार नाही. हो, अरे माझ्यावर बारीक लक्ष असतं आणि तिचं. म्हणजे आता मी इकडे आलोय ना, तर खाली गेल्यावर परत प्रश्नांचा भडीमार करेल माझ्यावर. मग सच्चू, सगळ्यात आधी हा गमावलेला विश्वास आहे ना, तो परत मिळव. तिला असंच वाटलं पाहिजे की तू तिच्याच बाजूनी आहेस. तुमचं लग्न होतंय त्यामुळे तुला आनंद वाटतोय असं वाटलं पाहिजे तिला. म्हणजे परत खोटं बोलल्याशिवाय तुम्हाला काही जमतच नाही का हो? नाही, पण मी सांगते तसं कर सच्चू, आणि तू आत्ता जाऊन कर. मी बघतो काहीतरी करतो बाई. मला अजिबात पटलेलं नाही. कॉलेजमधल्या पट्याला पटलंय. वल्ली, असं नाही होणार सगळं. मला ना मुळात कळतच नाहीये, तू इतक्या सहजासहजी त्या कागदावर सही केलीसच का? काय इतक्या सहज तयार झालीस घटस्फोट द्यायला? कारण मला यांना आनंदी बघायचंय. एक बायको म्हणून तर कधी मी आनंद दिलाच नाही, पण आमचं नातं तोडून जर मला यांना तू आनंद देता येत असेल मग काय हरकत आहे? इतक्या सहज आशा सोडायची नसते, शेवटपर्यंत लढा द्यायचा असतो. सच्चू, तू माझ्यासोबत येतोय ना? मॅडम, मला बरं वाटत नाहीये. रिया, मला बरं वाटत नाहीये. मी नाही आलो तर चालेल का? म्हणजे हा मी नसताना परत वल्लीशी जाऊन बोलला तर? पण आता काय फरक पडतो? आता तर डिवोर्स होतोय ना. हू केअर्स? म्हणजे बघा, यायचं असेल तर येईन मी, असं काय. नाही, तू आराम कर, काय हरकत नाही, मी जाऊन येते. ठीक आहे? काही लागलं की मला फोन कर. चल. ती रिपोर्ट्सची फाईल मिळाली तर फार बरं होईल. काहीतरी हाती लागेल त्यातून.
एक्सक्यूज मी डॉक्टर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. जे काय असेल अपॉइंटमेंट घेऊन ओपीडी मध्ये बोला. आता दुसऱ्या डॉक्टरांची ओपीडी चालू आहे, किंवा रिसेप्शनवर विचारा. अहो पण डॉक्टर, मला तुम्हालाच विचारायचं आहे काहीतरी. बोला. मला ॲक्च्युली एका पेशंटविषयी माहिती हवी होती. सॉरी मॅम, आम्ही असं पेशंटची माहिती कोणाला देऊ शकत नाही. अहो पण पेशंट आमच्या घरचाच आहे. मग तुम्ही रिसेप्शनवर विचारा. तुमचा प्रश्न जर आमच्या पॉलिसीमध्ये बसत असेल तर तुम्हाला माहिती मिळेल. बरं, मग पैसे घेऊन खोटे रिपोर्ट्स तयार करणं बसतं का तुमच्या पॉलिसीमध्ये? थांब वल्ली. कुठे निघाला? मी पुन्हा विचारतोय वल्ली, या बॅगा घेऊन तुम्ही दोघं कुठे निघालात? इकडे थांबून काय करू भाऊजी? आता सचिनच माझे राहिले नाहीयेत, तर घर सुद्धा आता माझं नाहीये ना. मग मी आणि अप्पा आम्ही दोघे थांबू इथे. आणि कोणी सांगितलं तुला की हे घर तुझं नाहीये? मी तुला शेवटचं सांगतो वल्ली, आज जा. हे तुझं घर आहे वल्ली. हे भरलेलं घर सोडून मी तुम्हाला दोघांना कुठेही जाऊ देणार नाही. हाय सचिन. अरे राहू दे राहू दे. बरं, मला आता सांगतायत का काय शोधत होते? हा मॅम, रिया. सचू, मी तुझी रिया आहे. आणि तुला पुरावा पाहिजेच होता तर तू मला विचारलं असतं, मी तुला दिलं असतं ना. काय तू पण. थांब, मी देते. ऍक्च्युली आत्ता नाही, लग्नानंतर देते. आपलं वेडिंग गिफ्ट समज. मग तू त्या पुराव्याचा काय करायचंय ते कर, एन्जॉय कर. पण सचिन, लग्न तुला माझ्याशी करावं लागणार आहे. तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे. तुम्ही का आमचा वेळ घेताय आणि तुमच्या असल्या चौकशांना आम्ही उत्तरं देत बसू शकत नाही. अच्छा, म्हणजे एकीकडे पैसे घेऊन खोटे रिपोर्ट्स तयार करता आणि दुसरीकडे मला तुमच्या तत्वांविषयी सांगता. ठीक आहे, तुम्ही जर का सहकार्य करणार नसाल तर माझे सोर्सेस वापरून मी खरी ती माहिती काढूच शकते. रिया, हा सच्चू, तुला डेकोरेशन कसं वाटलं? मला तर परफेक्ट वाटतंय. आत्ता कुठे असं वाटतं की माझं लग्न होतंय. ऐक ना, काय पण आपलं काय ठरलं होतं? सच्चू प्लीज, आता तू काय बोलू नको. एकतर सगळं मीच करते, तुझ्या घरचे कोण येत नाही मला मदतीला. मला माझा करू दे. मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही का करताय हे? कारण आज माझं लग्न आहे. व्हेरी सिम्पल. उलट तू मला थँक्यू बोलायला पाहिजे. आणि तुला चांगलंपणे रेडी होऊन इथे येऊन बसावा लागणार आहे. तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. तर माझे गेस्ट आणि माझे चिट्टे आता येणार आहे. तू चांगलंपणे रेडी हो, मीही रेडी होऊन येते. ठीक आहे सच्चू? वहिनी, तुम्ही बघा केवढी सजावट करून ठेवली तिने हॉलमध्ये. वहिनी, मला नाही करायची तिच्याशी लग्न. पण अजून लग्न झालेलं नाहीये.
ठीक आहे, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. आणि हे बघ, आता तू प्लीज जाऊन त्या विधींना बस. नाही वहिनी, विधींना वगैरे नाही बस. अरे असं काय करतोयस? हे बघ, रिया 100% तिथे गुंतलेली पाहिजे. तू बसलास तरच ती गुंतलेली राहील की नाही. आणि मग मला तिच्या खोलीत जाऊन थोडी शोधाशोध करता येईल प्लीज. गुरुजी मी बसू इथे? थांबा जरा. वर कुठे? सचिन येतोय. मग ते आले की बसा. चालेल. गुरुजी सचिन आला. हो या बसा. तुमचे पालक कुठे आहेत? कोण? अहो पालक, आई वडील. तुमच्यासोबत विधीला कोण बसणार? तुमचं कन्यादान कोण करणार? माझी चिठ्ठ्या येणार आहे. मी मावशी म्हणजे माझी मावशी, मी फोन करून येते. अजून कोण? अजून अनामिका ताई. तुम्ही? मी करवली आहे ना सचिनची. माय मावशी, तुम्ही माझ्या बाजूने बसणार? अगं मग सचिनच्या बाजूनी कोण बसणार? अहो तुमचं चाललंय काय? लवकर बोलवा, कोण येणार आहे त्यांना. मी फोन करून आले. लवकर या, मुहूर्त डळतोय. हॅलो चिट्टा. अगं कुठे आहेस तू? तुला काल सांगितलं होतं ना मी सगळं. आतापर्यंत तू का नाही आली आहेस? प्रिया काय चाललंय तुझं हे? तुला माहिती आहे ना चिट्टा की मला सचिन खूप आवडायचा. माझा त्याच्यावर प्रेम आहे. त्याचं बोलणं, दिसणं, वागणं मला सगळं आवडायचं. त्याला नेहमी मी असं कॅबिन मध्ये बोलवायची. मीटिंगच्या निमित्ताने मी बाहेर न्यायचं. पण खूप ट्राय केला मी की त्याला मी आवडायला पाहिजे, पण त्याचं काहीच झालं नाही. त्याला ती वल्लीच आवडायचा आणि मला ते आवडत नव्हता. म्हणून मी ठरवलं की आता बस झालं. साध्या भोळ्या सचिनला मी असं दाखवलं की तो माझ्यावर जबरदस्ती करतोय, माझा फायदा घेतोय. असं व्हिडिओ मी कॅप्चर केला. मग ते व्हिडिओ यूज करून मी त्याला ब्लॅकमेल केलं आणि मला जसं पाहिजे होतं तो तसं वागायला लागला. आता तर चिट्टा मी प्रेग्नंट पण झाली आहे. तर सगळे मला आता सपोर्ट करतात. का करतेस हे सगळं? परत एक खोटं आणखी? कारण माझा सचिनवर प्रेम आहे चिट्टा. आज नाहीतर उद्या सचिनला रिअलाइज होणार आहे आणि आमच्या लव्ह स्टोरीला सुद्धा हॅपीली एव्हर आफ्टर होणार आहे. कसली लव्ह स्टोरी आणि कसलं काय रिया? तू हे सगळं जे काय करतेस ना, तो एक सिरियस क्राइम आहे. त्या दोघांचा संसार उद्ध्वस्त करून तू कशी सुखी होणार? चिट्टा काही झालं तरी आज माझं लग्न होणार आहे आणि तेही सचिन सोबत. सचिन माझा आणि माझाच असणार आहे. यू आर रॉंग, यू आर रॉंग. तू चुकतेस. कुठे नवरी मुलगी? बोलवा तिला. गुरुजी, मी जरा 2 मिनिटात जाऊन आलो तर चालेल? कुठे निघालास? सगळी तयारी झाली आहे. नाही जायचं. ओम केशवाय नमः स्वाहा प्यायचंय. थांबा.
तू आली चिट्टा. मला माहिती होतं तू माझं लग्न मिस नाही करणार आहे. सो हॅपी. गुरुजी, ही माझी मावशी, हीच माझा कन्यादान करणार आहे. काय करते तू चिट्टा? मी तुझ्या मॅरेजला आली नाहीये. तू हे जे पाप करणार होतीस ना ते थांबवायला आली. आय फील अशेम्ड. तू इतकं खोटं कसं वागू शकते? तू हे सगळ्यांना सांगितलं तू प्रेग्नंट आहे? सचिनला सांगितलं? त्याने बिचाराने तुझ्यावर जबरदस्ती केली. त्याच्या मनात गिल्ट ठेवून तुझ्या घरामध्ये शिरलीस. या सगळ्यांची खोटं बोललीस, खोटं वागलीस, आणि आता परत हे एक नवीन खोटं. अगं, इतकं खाली लेव्हलला जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही? म्हणजे मला तू जे काय सांगितलंस, तो व्हिडिओ वगैरे सगळं खोटं होतं? नाही नाही, मी तुला बास, खूप ऐकलंय तुझं. एक शब्दही तुझ्या तोंडून ऐकायची इच्छा नाही आता माझी. तुझ्यामुळे मी इतके दिवस माझ्या घरच्यांची इतकं वाईट वागलो, काय काय बोललो त्यांना, माझ्या वल्लीला काय काय बोललो. माहिती आहे, इतके दिवस अपराधी भावना घेऊन जगतोय मी, मनात घुसमटतोय. तुझ्या इतकी खोटारडी बाई ना पाहिली नाही मी कुठे. रिया, इनफ इज इनफ. हा ड्रामा आता बस झाला. चला आता तू इथून. चिट्टा, मी कुठे नाही येणार आहे. सचिन आणि माझं लग्न होणार आहे. तू माझ्यावर जबरदस्ती नाही केला तरी माझ्याकडे तो व्हिडिओ अजूनही आहे आणि तो मी पोलिसांना दाखवणार आहे. तुला माझ्याशी लग्न करावं लागणार आहे सचिन. हे सगळं बोलताना तुला लाज नाही वाटत? नाहीये. मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करणार आहे आणि त्यांना ते व्हिडिओ दाखवणार आहे. एक मिनिट, जरा आधी हा व्हिडिओ बघतोस का? मी जे काय केलंय ना ते सगळं असंच नाही केलंय, सगळं ठरवून केलंय. मला ना सचिनवर खूप प्रेम आहे. त्याला मुद्दामून मी माझ्या कॅबिन मध्ये बोलवायची, पण त्याला ती वल्लीच आवडायचा. मग मी पण ठरवलं काही झालं तरी मला तो पाहिजे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. बोला मिस रिया नायर, काय करायचं? तुम्ही म्हणताय तसं खरंच बोलवायचं का पोलिसांना? फक्त एक लक्षात असू द्या की पोलीस जर खरोखरच इकडे आले तर ते सचूला नाही तुम्हाला घेऊन जातील. असं कसं होऊ शकतो? मी सांगतो ना, मिस अनामिका, सचिनला मी असं दाखवलं की तो माझ्यावर जबरदस्ती करतोय, तो माझा फायदा घेतोय, असा एक इमेज मी त्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर केला. मग मी व्हिडिओ यूज केला, त्याला ब्लॅकमेल केला. आता तर मी प्रेग्नेंट पण झालीये चिट्टा. बोल ना रिया, करायचा पोलिसांना फोन? नाही मिस अनामिका, प्लीज असं काही करू नका. अहो, आम्हाला ड्रीम मध्ये पण वाटलं नाही हे असं काहीतरी वागेल म्हणून. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा. रियाच्या वतीने मी माफी मागते तुमची. प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका. अहो, पोलीस केस झाली तर आमच्या रियाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मावशी तुम्ही माफी मागू नका. जे झालं त्याच्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही तेव्हाही रियाला समजवण्याचा प्रयत्न केलातच की. मी नाही थांबवू शकले. तुम्ही त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका आणि आणि प्लीज तुम्ही रडू नका. तुम्ही शांत व्हा. मी शब्द देतो तुम्हाला, आम्ही पोलिसात नाही जाणार, नाही जाणार. तुम्ही दोघी या आता, निघा. चल रिया.
दादा, कारण काहीही असलं तरी आता गेल्या काही दिवसात मी खूप वाईट वागलोय सगळ्यांची. तुला पण उलटून बोललो. प्लीज माफ करशील मला. वहिनी, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. तुम्ही नसतात ना आज तर काय झालं असतं. अरे वेडास का तू? थँक्यू का म्हणतोस? बहीण म्हणतोस ना मला? नाही थँक्यू वगैरे. जा आधी आप्पा आणि मावशींना भेट. हं? मोठी सॉरी. अरे काही नाही झालं, शांत राहा. हा? जे काय झालं शक्य असेल तर माफ करा मला. जावई बापू, जावई बापू, अहो माफी कसली मागताय? हा, एक अरिष्ट टळलं. अरे पण हे सगळं त्या अवल्लीला जाऊन सांग ना. पोरीला खूप त्रास झाला रे. वल्ली आहे कुठे? पण सकाळपासून दिसली नाहीये. थांब. वल्ली, 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 वल्ली काय करतेस तू? दार उघड. ऐक ना. वल्ली. काय रे? अरे बोलले, अरे ते दार उघडत नाही वल्ली. वल्ली, अगं दार उघड ना. वल्ली, दार उघड. मला भीती वाटायला लागली हो. वेड वेड लागले का तुला? वल्ली खाली उतर, खाली उतर. वल्ली वल्ली काय करतेस तू? वल्ली उतर खाली. सोडते. उतर खाली, उतर खाली. वेड वेड लागले का? कशासाठी? नाही जगायचंय मला. अगं वेड लागले का तुला? वल्ली, वल्ली असं केलं तर कसं चालेल? ती रिया गेली आहे निघून. माझं तुझ्यावर प्रेम आहे वल्ली. असं नको करू. खोटं बोलताय तुम्ही. का खोटं मला बोलली? माहितीये तुम्ही खोटं बोल. मी जीव घेऊ नये म्हणून बोलताय तुम्ही. तू जीव घेतलास तर मी काय करायचं मग? हा वल्ली, मी खरंच सांगतोय. हे बघ, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे वल्ली. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मला नाही राहायचंय कोणासोबत. माझा नाहीये विश्वास, पण खरंच तसं असेल ना, मला वचन दे. काय मी एकत्र राहू ना. मला सोडून कधीच जाणार नाही. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. तुम्ही मला सोडून नाही ना जाणार कधीच? वल्ली, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. आपण एकत्र सुखाने संसार करणार. माझं फक्त तुझ्यावर प्रेम. नाही नाही नाही, पण तरी आता आपण एकत्र नाही राहू शकत. आता काय झालं वल्ली? आपला तर घटस्फोट झाला ना. वल्ली, तुमच्या दोघांचा घटस्फोट झालाय, एवढाच प्रॉब्लेम आहे ना. परत लावूया लग्न. परत लग्न? हो, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं संसार करता येईल सुखाचा. चालेल ना तुला लग्न? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहयुगं स्मरामि शुभमङ्गल सावधान.
नमस्कार करा, नमस्कार करा. हो. असवलं गंडवलं काय वाटेल ते केलं, पण शेवटी काय गुरुजींच्या आधी पाया पडा. लग्न वाचवलं माझ्या भावाचं. थँक्स. तू असं बोलतोस तसं तो माझा कोणीच नाहीये. सुखी राहा. खरं आपल्यात काहीही नातं नसलं तरी तू या घराचा एक भाग आहेसच. आयुष्यमान भव, भांडू नका. नमस्कार कर. अरे राव मानू, सुखी राहा. सुखी राहा. आपण दोघं परत एकत्र आलो ना, ते त्यांच्यामुळे शक्य झालं. तर त्यांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना. तुला सांगू, आत्ता माझ्या मनात तोच विचार आला. ते करूया ना. तर बघच तुम्ही काय करते. पुष्पवल्ली नाम सुन के नाजूक वेल समजलात का? मग माझी नाजूक वेळच असतो. कसं करते ते बघ. अनामिका, तू होतीस म्हणून माझ्या सच्चूचा संसार मार्गी लागला हो. तू नसतीस तर काय झालं असं. काही झालं नसतं. आणि मी कुठेही जाणार नाहीये तुम्हाला सोडून. मी इथंच आहे सगळ्यांच्या बरोबर. ग बाई, तू आहे आता. सच्चू आणि वल्लीचा संसार मार्गी लागला. आता फक्त एकदा तुमचं. हा हा हा, आज तो विषय नको. पण मी काही बोललोच नाहीये. मला बरोबर कळलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. मी देऊ सोडून. राहू दे. मावशी, अरे तुला काही हवंय का? नाही तेच हे आहे का? काय म्हणजे हे आहे ना. काय? म्हणजे हे चहा केलास ना. असं का उभी आहेस? मी काय म्हणतोय, चहा केलास ना. मग हे आहे का त्याच्याबरोबर अरे चहा? काय हे आहे का ते आहे का? काय असा गोंधळल्यासारखा करतोस? हे काय आणि ते काय? मी गोंधळलो नाहीये. गोंधळायचं काय? मी गोंधळलो नाही. मी हे असंच म्हणजे असंच. माई मावशी, हा सच्चू का मला हाका मारतोय? बघ ग ह्याच्याकडे. मी आलेच. आले रे. मी राधाला फोन करून येते. मागे म्हणजे मगाशी गडबडीत करायचाच राहिला. थांब ना म्हणजे माझं एक काम आहे तुझ्याकडे, म्हणून थांब. म्हणजे आता सचिन आणि वल्लीचं आज परत लग्न झालं ना. बरं मग त्यांचं आता नव्याने लग्न झालं, तर लग्नानंतरची आजची त्यांची ही रात्र त्यांच्यासाठी कशी खास होईल यासाठी मी काय करू शकतो असा मी विचार करत होतो. पण मला असं वाटलं की मी काही विचार करणार त्यापेक्षा तू माझ्यापेक्षा चांगला विचार करशील या बाबतीत. माझ्या आयडिया तुझ्या माझ्यापेक्षा जास्त छान असतात. तर तू मला सांग की आपण काय करूया, अशी मला तुझी मदत हवी. ते वाड्यात असताना कसं करणार आहोत? काही सरप्राईज आहे ना त्यांच्यासाठी. अगं पण त्यांना आता त्यांना असं वाड्याच्या बाहेर कसं पाठवणार? ते सगळं मी बघते. तू फक्त एक काम कर. त्यांचा फोटो काढायला पाहिजे होते. अरे वा, बरं चाललंय की. तुम्ही दोघं इथे काय करता? मी हे मोबाईल कपडे बदलायला चाललो होतो. चार्जिंगला मोबाईल आलो. अरे नाही ते काय आम्ही फोटो बघत होतो. हा फोटो म्हणजे मोबाईल. परत लग्न झालं ना आमचं. म्हणजे बरं वाटलं.
पण झालंय लग्न तर आता असे घरात बसू नका. इथं काय करता तुम्ही? बाहेर जा ना फिरायला किंवा देवळात जा. देवदर्शनाला जातात ना लग्न झाल्यावर. आमचं काय पहिल्यांदा लग्न झालंय का? नाही असं काय करताय तुम्ही? अहो आपण देवदर्शनाला किती वर्षात गेलो नाही होत. जाऊया ना. ठीक. नाही पण मग मी काय म्हणते, आपण आणि मावशींना न्यायचंय का? आता ते तुमच्यावर अवलंबून आहे. देऊ शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही आणि दादा येणार नाहीये का? नाही, नक्की तुम्ही दोघं इथेच थांबताय? नक्की आम्ही दोघं येणार नाही. नाही वल्ली, त्याला मग माई मावशी आणि आप्पांना घेऊन जावं लागेल ना. ते दोघं येत नाहीयेत. मग मला असं वाटतं आपण आणि मावशीने घेऊन जाऊ. आम्ही जातो मग. लांबच्या देवळात जातो. आम्हाला त्याचा जास्त वेळ लागेल. पट्या हे काय आहे? अरे हार्ट शेप करायला सांगितला होता, बदक नाही. तुला हे बदक दिसतंय? मग काय बेडूक आहे? नाही नाही, तुला काय मला बोलायचा चान्सच हवा ना. तुला काय उद्या हा कावळा पण दिसेल. जाऊ दे, मीच करते. सॉरी. पट्या, आता काय चुकलंय माझं? सगळंच. मी एक काम करतो, मी इकडे आरामशीर बसतो. तू कर सगळं एकटीने. तुझं छान. मी सगळं पूर्ण करणार आणि मस्त करणार. दुसऱ्याला जरा मदत होईल असंही नाही. आता हा झालाय राजहंस. असं कसं होऊ शकतं माझ्या बाबतीत? मी हार मानणार नाहीये. सचिन माझा आहे, तो माझाच राहणार आहे. मी त्याला असं इझिली सोडणार नाहीये. काही चूक नाही झाली पाहिजे, नाहीतर ही रिया तुम्हाला माघात पडेल. सगळे डिटेल्स नीलला मेसेज करून ठेवते, म्हणजे नंतर काही विसरणार नाही आणि तो प्रेझेंटेशनच्या तयारीला लागेल. वहिनी, हात बांध लवकर. टीचर अरे ती सडबत्ता होती. उचल ना बंदी. लागले फक्त.
काय दादा लागलंय सावकाश काय कुठे लागलंय वल्ली तिचा फोन आण तुम्ही सावकाश चला सावकाश चला 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 काय नाही कोण होती ती माणसं अचानक कशाला वाढत बहुतेक किडनॅप करायला आली होती. तुम्हाला कोणी कशाला अरे भांडू नका. बाप रे सचू एक काम कर बर्फ घेऊन ये बर्फ घेऊन ये आणि तू एक काम कर ते क्रीम घेऊन ये हो आणलाय. असू दे, एवढं काही नाहीये, तू फुंकार मारत बसू नको. नाही बरं वाटत नाही का? बरं वाट. मग गप्पा बसा ना 5 मिनिटं मारू दे ना फुंकर जरा. इतका वेळ लागतो का बर्फ आणायला? हो हो. कुठे गेलेत बर्फ आणायला? अरे हे ना इकडे मागेच आहे. इकडे पटकन एक मिनिट थोडं होणार तुझं काय कुठे काय हसतेस का माझ्याकडे बघून? अरे आता माझा चेहराच हसरा आहे ना. मग काय आज ओळखतोस का तिला? होय रे एक मिनिट. होय आज ओळखतोय मी. अरे नाही हा आज ओळखतोय मी. नाही काय क्रीम कुठे आहे? क्रीम आहे काय? हे घे ग क्रीम लाव पटकन क्रीम लाव. हे कर आणि खूप दुखतंय का? नाही फार कळ असू दे. अगं मला चहा कॉफी काय आणू? नको वल्ली. अगं मी आता घरी जाते. तुमचा इतका छान दिवस, स्पेशल दिवस माझ्यामुळे खराब झाला. नाही तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्हाला माहितीये मी जर आधीची वल्ली असते ना तर मला तुमचा खूप राग आला असता. मी काय बोलले असते माहितीये? यांनी नाही सगळं मुद्दाम केलंय. आता मला तसं नाही वाटत. गेल्या काही दिवसांमध्ये मला नात्यांची, माणसांची किंमत कळली हो. त्यामुळे मला आता असं नाही वाटत. खरं सांगू, मी तर खूप केलंय हो माझ्यासाठी, पण मी कधीच तुमच्याशी चांगली वागली नाही. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये ना. आता मी बघा तुमची कशी काळजी घेते. मला सचिनला, तुम्हा सगळ्यांना अजिबात गमवायचं नाही. गमावशील कशाला? सगळ्यांना छान सांभाळशील, खात्री आहे मला. बर्फ घेऊन ये आणि तू एक काम कर ते क्रीम घेऊन ये. हो आणलाय. असू दे, एवढं काही नाहीये, तू फुंकार मारत बसू नको. नाही बरं वाटत नाही का? भांडू नका रे. मी भांडत नाही, त्यांना जरा शांत बसायला सांग. केवढं लागलंय बघ त्यांना. मीच करते. काय होतंय हे? मी मिस करते का पट्याला? नाही असं नाही चाललं. माझे विचार तुझ्या डोक्यात असे घोळत राहिले ना तर तो समोर आल्यावर चुकून काहीतरी बोललं जाईल आणि नेहमीप्रमाणे तो त्याचा चुकीचा अर्थ काढेल. पट्याचे विचारही नकोत आणि वाड्यावर जाणं पण नकोच. तसंही सचिनचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. आता माझं काय काम आहे तिकडे?